महासंग्राम लोकसभेचा 2024 अहमदनगर दक्षिण. सर्वसामान्यांचं नाव झळकत असेल तर प्रस्थापितांना त्याचा मोठा धक्का बसतो. ही लढाई गरीब श्रीमंत अशी आहे आणि ही लढाई आता जनतेनं हाती घेतली आहे. त्यामुळे योग्य तो निर्णय होईल असे निलेश लंके यांनी म्हटलंय. लोकनेते निलेश लंके यांची स्वाभिमानी जनसंवाद यात्रा राहुरी तालुक्यात सुरू आहे. राहुरी तालुक्यातील विविध गावांमध्ये निलेश लंकेंसह राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक आमदार प्राजक्त तनपुरे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी कॉर्नर सभा देखील घेण्यात आल्यात. यावेळी बोलताना निलेश लंके म्हणालेत की तुमच्याकडे यंत्रणा आहे तर माझ्याकडे लाख मुलाची यंत्रणा, जीवाभावाची माणसं आहेत, तीच माझी संपत्ती आहे. त्यामुळे एकदा जनतेनं निवडणूक हाती घेतली तर यंत्रणेचा निभाव लागत नसतो असं त्यांनी म्हटलंय. 6 दिवस लोटून गेले तरी इतका जनतेचा उत्स्फूर्तपणे सहभाग या यात्रेमध्ये पाहायला मिळतो. म्हणजे रात्री अपरात्री किती उशीर झाला तरी लोक गावातल्या चौकात बसून असतात, आमचं स्वागत करतात. म्हणजे आजपर्यंत मी बऱ्याच निवडणुका पाहिल्या, पण ही यात्रेच्या माध्यमातून मला हे लक्षात आलं की हे सगळं जनतेने हातात घेतलेलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने सहभाग पाहायला मिळतो. काही ठिकाणी तर लोकांनी लोकवर्गणी सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी दिली का ही तुम्ही जे कार्य हातात घेतलं या कार्यासाठी आमची मदत. राहुरीमध्ये आपली यात्रा आहे. राहुरी कारखान्याचं महत्त्वाचं मुद्दा आहे, काय नेमकी भावना आहे? राहुरी कारखान्याच्या बाबतीत म्हणजे गणेश सहकारी साखर कारखाना यांच्या ताब्यात आला. गणेश सहकारी साखर कारखाना बंद पाडला. राहुरी सहकारी साखर कारखाना यांच्या ताब्यात आला. राहुरी सहकारी साखर कारखाना सुद्धा बंद पाडला. तुम्ही चालू करण्यापेक्षा बंद पाडण्याचाच घाट या मंडळीने घातलेला आहे. त्यामुळे जनता आणि कामगार लोक उत्तर देतील त्यांना राहुरी तालुक्यातील. त्यांचे देखील कारखान्याचे विषय पुढे येतोय. त्यांच्या कारखान्याचं तुम्ही काल सामना पेपरला वाचलं. 191 कोटीचा घोटाळा उघडकीस आलाय असं सामना पेपरला मी काल वाचलं. दुसरी गोष्ट, हा लढा जो आहे तर तो पवार विरुद्ध असा कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न होतो. काय नेमके त्यांना माझी भीती वाटत असेल म्हणून एखाद्या सर्वसामान्याचं नाव जर झळकत असेल तर मग कुठंतरी प्रस्थापित लोकांना एक धक्का असतो ना, एक मोठा धक्का पोचतो ना. अरे गरिबाचं नाव आपल्या बरोबर जोडलं जातं म्हणून ही लढाई डायव्हर्ट करण्याचा कदाचित प्रयत्न केला असेल. म्हटलं की शरद पवारांनी नगर जिल्ह्याचं सर्वात जास्त नुकसान केलं. शरद पवार साहेबांनी जे देशासाठी ते केलं ते आतापर्यंत कुणीच केलं नसेल. कारण पवार साहेब कृषी मंत्री असताना सगळ्यात चांगले निर्णय शेतकऱ्यांच्या बाबतीतले पवार साहेबांनी घेतले. खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम पवार साहेबांनी केलं. पवार साहेब कृषी संरक्षण मंत्री असताना सुद्धा देशाच्या संरक्षण खात्यातले काही निर्णय सुद्धा पवार साहेबांनी घेतले होते. आपण पवार साहेबांची तुलना नाही होऊ शकत. एमआयडीसीच्या मुद्द्यावरून त्यांनी एका टीका केली होती की ठेकेदारीसाठी एमआयडीसी जपली. तुमचं नाव एमआयडीसीचा मुद्द्यावर चर्चा करण्यापेक्षा तुम्ही सांगता भाषणात की आम्ही 50 वर्ष झाले या जिल्ह्यावर आमचं राज्य आहे. तुमचे वडील अवजड उद्योग मंत्री होते. तुम्ही एखादा तरी मोठा प्रोजेक्ट आणला का ते पाहा ना. एक साधं कुक्कुटपालन सुद्धा यांना आणता नाही आलं. मी 2010ला सरपंच झालो एका गावात, हांगे गावात. तर 2 कंपन्या होत्या. आम्ही कंपनीला उद्योजकांना संरक्षण दिलं, त्याचबरोबरीने स्थानिक कामगारांना पण प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आज सुपा एमआयडीसी, रांजणगाव, चाकण एमआयडीसी पेक्षा मोठी एमआयडीसी आज पाहायला मिळते. तर आमदार प्राजक्त तनपुरे यांनी म्हटलंय की निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी आहे. जनशक्तीचा विजय निश्चितपणे होईल असं त्यांनी म्हटलंय. पवार साहेब हे या लढाईमध्ये देश पातळीवरती आहे. म्हणजे इंडिया आघाडीचं नेतृत्व हे शरद पवार साहेब करतात. त्यामुळं शरद पवार साहेब विरुद्ध एनडीए असा देशभरातला सामना आहे. इथं मात्र 2 उमेदवारांमधला सामना आहे. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा सामना आहे. कालपासून मी माझ्या मतदारसंघात जेव्हा संवाद यात्रा चालू आहे तर मी बघतोय की जनशक्तीचा अभूतपूर्व प्रतिसाद. म्हणजे मी तर पहिल्यांदाच बघतोय एवढा अभूतपूर्व प्रतिसाद जनशक्तीचा इथं महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत, संभावित आमचे उमेदवार निलेश लंकेंना मिळतोय. त्यामुळे ही इथली जी निवडणूक आहे ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आणि जे पक्ष फोडणारे विरुद्ध इमानदार लोक अशांची ही या ठिकाणी लढाई आहे. आणि इथं जनशक्तीचा
विजय हा 100% होणार. कुठली मला कालपासून तर अजिबात शंका वाटत नाही. जनसंवाद यात्रा राहुरीमध्ये आहे. राहुरी कारखान्याचा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी त्यांनी कारखाना ताब्यात घेतला पण तो बंद पाडला. नाही आता काय आहे, राहुरी कारखान्यामध्ये खूप मोठे आश्वासन त्यांनी कारखाना ताब्यात घेतला त्यावेळेस लोकांना दिले होते की बाबा अमुक अमुक बँकेचे कर्ज आणू, कारखान्यातल्या तालुक्यातल्या लोकांना शिक्षण संस्थेमध्ये त्यांना प्राधान्य देऊ, परंतु कामगारांना आश्वासित करण्यात आलं होतं. परंतु अशा प्रकारचे कुठले आश्वासनं पाळले गेल्याचं दिसत नाहीये आणि खूप मोठी नाराजी त्या माध्यमातून सभासदांमध्ये आहे. काही लोकांच्या अशाही भावना आहेत की बाबा इथली काही यंत्रणा तिकडे गेली का वगैरे, अशा लोकांच्या भावना आहेत. माझं मत म्हणून लोकांकडून मी जे ऐकतो ते आहे, त्यामुळे ती देखील मोठी नाराजी निश्चितपणे आहेच. गणेश कारखाना, राहुरी कारखाना, यामुळे प्रवरा कारखान्याचे देखील सभासद नाराज असल्याची चर्चा माझ्या कानावरती येत असते. श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत, C24 तास, राहुरी फॅक्टरी. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. भरा फक्त 101 रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू. 0% बजाज फायनान्स उपलब्ध. सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम. ठिकाण खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. गणेश देवतरसे. मोबाईल नंबर 93 25 42 22 32. चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध. गाईचं शुद्ध गावरान तूप. श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने. तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी. महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत OT टेक्निशियन, ANM, GNM हे कोर्सेस करा आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा. विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग. BSc नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग, कालावधी 4 वर्ष, पात्रता 12वी सायन्स आणि CET उत्तीर्ण. थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर. तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या. संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे. मोबाईल नंबर 84 68 81 64 40, 92 09 87 34 30, 82 37 66 04 32 आणि 82 37 54 04 32.